अध्यक्ष महोदय यावर्षी जे धान खरेदी आणि नोंदणी होत आहे ते शेतकऱ्यांच्या आधारला लिंक करून होत आहे आणि यापूर्वी सुद्धा काही प्रमाणामध्ये म्हणजे फक्त जो गैरव्यवहार झाला 1600 कोटीमध्ये फक्त 2 कोटी रुपयाचा गैरव्यवहार झाला होता आणि ते पैसे देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेले नव्हते। ते पैसे कलेक्टरने थांबवले होते कारण त्याचे कारण यांचा विभाग आहे। कारण अध्यक्ष महोदय यांनी 2 पोर्टलला वेगळे वेगळे धान खरेदीचे अधिकार दिलेले आहेत। पहिले NEML पोर्टलला दिलं होतं, नंतर मार्केटिंगमध्ये बीम पोर्टल आणलं आणि त्यामुळे काही तालुक्यामध्ये आदिवासींची खरेदी होते आणि मार्केटिंगची खरेदी होती। त्यामुळे काही शेतकऱ्यांनी दोन्ही भागामध्ये ते आपले नाव नोंदणी केले होते। अशा फक्त पूर्ण म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकच तालुका आहे तो सालेकसा आणि त्या ठिकाणी जो 2 कोटीचा गैरव्यवहार झाला होता तो सुद्धा थांबवण्यात आलेला आहे। परंतु अध्यक्ष महोदय 1600 कोटीमध्ये 2 कोटी रुपये आणि ते देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेले नव्हते आणि म्हणून या शासनाचे म्हणणे एकदम चुकीचे आहे की यामध्ये कोणत्याही प्रकारचे खोटे शेतकरी हा पैसा उचल करत आहेत। कारण अध्यक्ष महोदय हा पैसा डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जातो, कोणत्याही एजंटच्या खात्यामध्ये जात नाही आणि म्हणून आमची शासनाला आग्रही मागणी आहे की धानाला बोनस दिला पाहिजे। कारण धान उत्पादक शेतकरी हा महाराष्ट्रामध्ये सर्वात गरीब एकदम हलाखीच्या स्थितीमध्ये आदिवासी दुर्गम भागामध्ये नक्षली भागामध्ये हा धान उत्पादक शेतकरी आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की मागील 2013 पासून आपण त्यांना प्रोत्साहन रक्कम देत आहोत, ती प्रोत्साहन रक्कमही दिली पाहिजे आणि धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून दिले पाहिजे। आणि दुसरं आज आपल्याला धानाचे चुकारे आतापर्यंत मिळाले नाही आहेत, ते सुद्धा मिळाले पाहिजे। परंतु आमची आग्रही मागणी आहे या इथं मंत्री महोदयांनी आज आम्हाला सकारात्मक उत्तर दिलं पाहिजे की धान उत्पादक शेतकऱ्यांना दरवर्षीप्रमाणे त्यांनी प्रोत्साहन जाहीर केला पाहिजे। 20,000 रुपये प्रति हेक्टरी बोनस एकच आहे। मला वाटतं अध्यक्ष महोदय मी याचं उत्तर दिलेलं आहे की कॅबिनेटच्या समोर हा प्रस्ताव घेऊन जाऊन त्याच्यावरती निर्णय घेण्यात येईल। नितीन राऊत।